नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 मधील चॅप्टर नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स ह्याच्यातला पुढचा भाग पाहणार आहोत. आपला शेवटचा फायलम चाललेला आहे आणि तो फायलम म्हणजे कॉर्डाटा. आपण पाहिलेलं आहे की ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन हे मुख्यतः 2 गटामध्ये होतं. एक म्हणजे नॉन कॉर्डेट्स आणि दुसरं कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स म्हणजे असे ॲनिमल की ज्यांच्यामध्ये सपोर्टिंग बॉडीला सपोर्ट करणारा असा आधारभूत असा नोटोकॉर्ड म्हणजे पाठीचा कणा हा असतो किंवा शरीराला एक असा ॲक्सिस असतो की त्याच्या आधारे त्याला प्रमाण मानून शरीर व्यवस्थितरित्या तयार होतं. तर असा जो नोटोकॉर्ड आहे हा नोटोकॉर्ड प्रत्येक कॉर्डेट्समध्ये वेगवेगळ्या स्वरूपात असतो. तर असा नोटोकॉर्ड बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्यांना म्हणतो आपण कॉर्डेट्स आणि ज्यांच्यामध्ये हा नसतो त्यांना नॉन कॉर्डेट्स असं म्हणतात. आणि त्याचे 8-9 फायलम आपण पाहिलेले आहेत की जे खूप अविकसित प्राणी आहेत. आता बघूयात आपण कॉर्डेट्सचे आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात. दीज ॲनिमल्स हॅव सपोर्टिंग नोटोकॉर्ड इन देअर बॉडी. त्यांच्या शरीरामध्ये नोटोकॉर्ड असतो. ऑल कॉर्डेट्स आर इन्क्लुडेड इन द सेम फायलम. द फायलम कॉर्डाटा इज क्लासिफाईड इंटू 3 सबफायला. आपण बघितलेला आहे. युरोकॉर्डाटा हा पहिला आहे, सिफॅलोकॉर्डाटा हा दुसरा सबफायलम आहे आणि तिसरा सबफायलम आहे व्हर्टिब्रेटा. युरोकॉर्डाटा, सिफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टिब्रेटा हे कॉर्डाटाचे 3 सबफायलम आहेत. फॉलोइंग आर इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ फायलम कॉर्डाटा. आणि पुढे आपल्याला कॉर्डाटाचे महत्त्वाचे असे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲट लिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये म्हणजे एम्ब्रिओ अवस्थेमध्ये असेल किंवा लार्व्ही अवस्थेमध्ये असेल किंवा ग्रोनअप अवस्थेमध्ये असेल, कोणत्या ना कोणत्या डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये त्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड हा आपल्याला दिसून येतो. फॅरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲट लिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. म्हणजे जे कल्ले आहेत की पाण्यामध्ये असल्यानंतर आपल्याला श्वसन करून पाण्यामध्ये असताना श्वासाला मदत करणारे जे माशांना ज्याप्रमाणे कल्ले आणि ज्याला आपण इंग्लिशमध्ये फॅरेंजियल गिल स्लिट्स म्हणतो, तर ते डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये कुठे ना कुठे हे प्रेझेंट असतात. बरोबर. सिंगल टिब्युलर स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. स्पायनल कॉर्ड म्हणजे जी आपली मेंदूची नर्वस सिस्टीम आहे, ह्या नर्वस सिस्टीममधून बाहेर पडणारा जो दोर आहे की जो आपल्या पाठीच्या मणक्यामधून जातो, पाठीच्या कण्यामधून जातो, त्याला स्पायनल कॉर्ड म्हणायचं. तो ब्रेनचाच भाग आहे, तो नर्वस सिस्टीमचाच भाग आहे. तर हा स्पायनल कॉर्ड जो आहे हा एकच असतो, कारण काही प्राणी नॉन कॉर्डेट्समध्ये डबल जोडीचे असतात ते. तर सिंगल आहे, टिब्युलर आहे, आतून तो पोकळ असतो आणि तो डॉर्सल साईडला प्रेझेंट असतो. शरीराच्या पृष्ठभागावर तो प्रेझेंट असतो, पाठीकडे. डॉर्सल साईड म्हणजे पाठीकडची बाजू आणि व्हेंट्रल साईड म्हणजे पोटाकडची बाजू. हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड ऑफ द बॉडी. हृदय शरीराच्या व्हेंट्रल साईडला, तर जो स्पायनल कॉर्ड आहे तो डॉर्सल साईडला असतो. मराठीतून बघा आता हे सगळे गुणधर्म. समपृष्ठरज्जू प्राणी. या प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो. सर्व समपृष्ठरज्जू प्राणी या एकाच संघात समाविष्ट केलेले आहेत. समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे 3 उपसंघांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. समपृष्ठरज्जू प्राणी संघाची महत्त्वाची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. पहिलं आहे, विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो. विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनी कल्लाविदरे, मगाशी आपण बघितलं माशांप्रमाणे कल्ले असतात. चेतारज्जू म्हणजे मेंदूपासून निघालेला दोर एकच असून पृष्ठबाजूस म्हणजे पाठीकडच्या बाजूस आणि नळीसारखा पोकळ असतो.
आणि हृदय हे पोटाकडच्या बाजूला म्हणजेच अधर बाजूला असते. तर समपृष्ठरज्जू प्राणी किंवा कॉर्डेट्सचे जे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून काढायचे आहेत. आता ह्या कॉर्डेट्सचे एकूण 3 विभाग आहेत, 3 सब फायलम आहेत. त्यातला पहिला आपण बघितलेला आहे युरोकॉर्डाटा. मराठीत पण ह्याला युरोकॉर्डाटा असाच शब्द आहे. आता ह्याची वैशिष्ट्य बघा. These are marine animals, means they are sea water, marine water dwelling animals, समुद्रात राहणारे आहेत. Their body is covered by skin like taste or tunic. त्यांच्या शरीर जे आहे मुख्य, त्या शरीरावर कातड्यांचं एक आवरण असतं, त्याला म्हणायचं टेस्ट किंवा ट्युनिक. Larvae of these animals are freely swimming and notochord is present in only tail region of larvae. Hence they are called as Urochordata. युरोकॉर्डाटा म्हणजे युरो म्हणजे शेपटी आणि कॉर्डाटा म्हणजे पाठीचा कणा. तर त्यांच्या शेपटीमध्ये पाठीचा कणा असतो, पण कोणत्या ॲडल्ट ॲनिमलमध्ये नाही. तर लार्वीमध्ये, लार्वी म्हणजे अंड्यातून नुकतंच बाहेर पडलेलं पिल्लू, तर त्या लार्वीच्या शेपटीमध्ये काय रे नोटोकॉड आहे. आणि त्यामुळं आणि लार्वी कशी आहे, फ्रीली स्विमिंग आहे, मोकळेपणे पोहणारी लार्वी आहे. आणि नोटोकॉड इज प्रेझेंट इन ओनली टेल रिजन ऑफ द लार्वी, हेन्स दे आर कॉल्ड ॲज युरोकॉर्डाटा. त्याच्यानंतर ही जी लार्वी आहे, लार्वी मेटामॉर्फोस इंटू ॲडल्ट्स आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट बॉटम ऑफ द सी. लार्वी जी आहे ही लार्वी मेटोमॉर्फोस होते. मेटामॉर्फोस म्हणजे काय, तर तिच्यामध्ये शारीरिक बदल होतात, काही अवयवांचा ऱ्हास होतो आणि काही अवयवांचा विकास होतो, त्याला मेटामॉर्फोस म्हणायचं. तर मेटामॉर्फोसिस होतं लार्वीचं, तिचं रूपांतर ज्यावेळी ॲडल्ट ॲनिमलमध्ये होऊ लागतं त्यावेळी. आणि एकदा का ॲडल्ट ॲनिमलमध्ये कन्वर्ट झालं की ती समुद्राच्या तळाशी एकदम जाऊन सेटल होते, आयुष्यभर मग तिथून हालत नाही. सेटलिंग डाऊन ॲट बॉटम ऑफ द सी. जनरली दीज ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाईट. आपण बघितलं हर्मॅफ्रोडाईट म्हणजे बायसेक्शुअल, दोन्ही प्रकारचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकामध्ये असतील तर त्याला म्हणतो आपण हर्मॅफ्रोडाईट. एक्झाम्पल आहेत हर्डमनिया, डोलिओलम, ऑयकोप्ल्युरा एट्सेट्रा. मराठीत पहा, हे प्राणी सागर निवासी आहेत. यांना मराठीत म्हणायचं पुच्छ समपृष्ठ रज्जू किंवा कंचुकयुक्त बाह्य कवची प्राणी. हे प्राणी सागर निवासी आहेत. यांचे शरीर कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले आहे. चर्म म्हणजे कातडी, कातडीसारख्या आवरणाने त्यांच्या शरीरावर आवरण म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं कवच आहे, त्याला कंचुक म्हणायचं. यांच्या आळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि त्यांच्या फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो, म्हणून यांना पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. सागर तळाशी स्थिरावल्यावर आळ्यांचे रूपांतर स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते. हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात, म्हणजे दोन्हीही प्रजनन संस्था एकाच प्राण्यात असतात. उदाहरणार्थ हर्डमानिया, डोलिओलम, ऑयकोप्ल्युरा. त्याच्यातले हे ऑयकोप्ल्युरा आहे शेजारचा आणि हर्डमानिया हे 2 प्राणी आहेत. वैशिष्ट्ये लक्षात ठेवा, लिहून काढा. आता पुढचा जो गट आहे, पुढचा सब फायलम आहे, त्याचं नाव आहे सिफॅलोकॉर्डाटा आणि मराठीत म्हणायचं शीर्ष समपृष्ठ रज्जू प्राणी. नावावरूनच आपल्याला माहिती आहे की शीर्ष म्हणजे डोक्यात सुद्धा ह्यांच्या पृष्ठरज्जू आहे. ह्या प्राण्यांचं वैशिष्ट्य असं की ह्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे डोक्यापासून शेपटीपर्यंत पाठीचा कणा खूप लांब असतो. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की त्यांचे जे कल्ले आहेत हे कल्ले जवळजवळ निम्म्या शरीरभर असतात, खूप मोठे कल्ले असतात. ही 2 महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. ॲम्फिऑक्सस हे त्या प्राण्याचं नाव आहे ह्यांच्या गटातल्या. हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी आहेत. ह्यांचा पृष्ठरज्जू सबंध शरीराच्या लांबी इतका असतो. ग्रसनी मोठी असून तिला कल्लाविदरे असतात, म्हणजे कल्लाविदरे ही खूप मोठी आहेत, शरीराच्या निम्म्या भागात असतात.
आणि हे प्राणी एकलिंगी असतात. ॲम्फिऑक्सस. आकृती एकदा काढायची आणि वैशिष्ट्य लिहून काढा. These are small fish-like marine animals. Notochord is present throughout the body length. Pharynx is very large and contains gill slits. Pharynx म्हणजे ग्रसनी, घसा. These animals are unisexual. म्हणजे मेल आणि फिमेल हे प्राणी वेगळे असतात. उदाहरणार्थ ॲम्फिऑक्सस. सबफायलम व्हर्टिब्रेटा किंवा त्यालाच नाव आहे क्रॅनियाटा. त्यालाच नाव आहे पृष्ठवंशीय प्राणी. म्हणजे आपल्यासारखे प्राणी, पाठीचा कणा असलेले प्राणी. इन दीज ॲनिमल्स नोटोकॉड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. या प्राण्यांमध्ये नोटोकॉड म्हणजे शरीराचा जो मुख्य ॲक्सिस आहे, आधारभूत जो रॉड आहे शरीराचा, त्याचं रूपांतर कशात झालेलं आहे? व्हर्टिब्रल कॉलम. व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा. इन दीज ॲनिमल्स हेड इज वेल डेव्हलप्ड. ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम. क्रॅनियम म्हणजे स्कल, SKULL. स्कल म्हणजे कवटी. ब्रेन हा कवटीमध्ये खूप छान संरक्षित असतो. तो कधीच हालत नाही. तो व्यवस्थित, डोकं आपटलं तरी आपला ब्रेन काही त्याला डॅमेज होत नाही. तर त्यामुळं ब्रेन इज वेल प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम. एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलॅजिनियस ऑर बोनी. एंडोस्केलेटन म्हणजे आतला सांगाडा. मग हा सांगाडा एकतर हाडांचा असतो किंवा कार्टिलेज नावाच्या टिश्यूंचा असतो. सम कॉर्डेट्स आर जॉलेस. त्याला ॲग्नाथा म्हणतात. जबडे नसलेले पण काही प्राणी आहेत ह्यांच्यामध्ये. आणि व्हेअर ॲज सम आर विथ जॉज. नॅथोस्टोमाटा. आणि ज्यांना जबडे आहेत त्यांना म्हणायचं नॅथोस्टोमाटा, जी इथे सायलेंट आहे. मराठीत पाहूयात. या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी पाठीचा कणा असतो. यांचं शीर म्हणजे डोकं पूर्णपणे विकसित झालेलं असतं. मेंदू कवटीत संरक्षित असतो. आंतरकंकाल म्हणजे आतला सांगाडा एकतर कास्थीमय, कास्थी नावाची पण एक उती आहे आपल्या शरीरामध्ये, किंवा अस्थिमय, हाडांचा तरी बनलेला असतो किंवा कास्थींचा. काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित असतात तर काहींना जबडे असतात. ही त्यांची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. आता ह्यांच्यातलं आपण सबफायलम व्हर्टिब्रेटा इज डिव्हायडेड इंटू 6 क्लासेस. ह्या व्हर्टिब्रेटा शेवटचा सर्वात विकसित जो संघ आहे त्या संघाचे एकूण 6 क्लासेसमध्ये वर्गीकरण पुन्हा केलेलं आहे. पहिला आहे सायक्लोस्टोमाटा. त्याला मराठीत म्हणायचं चक्रमुखी प्राणीवर्ग. दुसरा क्लास पायसेस. त्याला मत्स्य प्राणीवर्ग म्हणायचं. तिसरा ॲम्फिबिया. त्याला उभयचर प्राणीवर्ग म्हणायचं. चौथा क्लास रेप्टिलिया, सरीसृप. ॲव्ज, पक्षी. आणि शेवटचा आहे मॅमेलिया, सस्तन प्राणी. म्हणजे हे सगळ्यात कमीपासून जास्तीकडे विकसित होत गेलेले हे प्राणी आहेत. त्यातला आपण आज सायक्लोस्टोमाटा पाहू आणि थांबूयात. सायक्लोस्टोमाटा म्हणजे चक्रमुखी. दीज ॲनिमल्स हॅव जॉलेस माउथ प्रोव्हायडेड विथ सकर. ह्यांना जॉ नसतात, जबडे नसतात आणि फक्त तोंड असतं. आणि तोंड म्हणजे काय? तर सकर आहे. सकर म्हणजे काय? चूषक आहे, शोषून घेणार आहे. देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाऊट एनी स्केल. ह्यांचं जे शरीर आहे, त्वचा ही खूप मऊ असते आणि माशांप्रमाणे ह्यांच्यावर एकदम खवले वगैरे काहीही नसतात, मऊ शरीर आहे. पेअर्ड ॲपेंडेजेस आर ॲबसेंट. आणि जोडीची पंख हे त्यांना नसतात. एंडोस्केलेटन इज कार्टिलॅजिनियस. आणि आतला जो हाडांचा सांगाडा आहे तो हाडांचा नसून कार्टिलेज नावाच्या टिश्यूचा असतो. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट. हे बाह्य परजीवी आहेत. उदाहरणार्थ पेट्रोमायझॉन मिक्झिन. मोठमोठे शार्क वगैरे जे मासे आहेत, ह्या माशांच्या गळपट्टीला झुंडीच्या झुंडी ह्या सायक्लोस्टोमाटा प्राण्यांच्या आपल्याला आढळतात. आणि ते त्यांना त्यांच्या शरीरावर चिकटून बसतात त्यांच्या सकरच्या साहाय्याने आणि त्यांचं रक्त शोषतात. त्याला एक्टोपॅरासाइट म्हणायचं. खोल समुद्रामध्ये हे प्राणी आपल्याला आढळतात. पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन. मराठीत पाहूयात चक्रमुखी प्राणीवर्ग.
या प्राण्यांना जबडे विरहित असे चुशी मुख असते, म्हणजे तोंडाचं रूपांतर चूषकासारखं ह्याच्यामध्ये झालेलं असतं, शोषून घेणारे रक्त शोषून घेण्यासाठी. त्वचा मृदू असून खवले विरहित असते. युग्मित उपांगे नसतात, म्हणजे जोडीचे पर वगैरे नसतात. अंतःकंकाल काष्ठीमय असते. शरीराच्या आतल्या हाडांचा सांगाडा जो आहे तो हाडांनी बनलेला नसून काष्ठीने बनलेला आहे. हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात. उदाहरणार्थ पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मोठमोठ्या माशांवर हे जगणारे प्राणी आहेत. आणि उदाहरण आहे त्यांच्यामध्ये बघा, आकृती पेट्रोमायझॉन दाखवलेला आहे. सकर कसं आहे बघा, गिल्स पण आहेत. तर अशा प्रकारे आज आपल्याला इथपर्यंतच आपण पाहिलेलं आहे. ते नीट लक्षात ठेवा आणि सगळे गुणधर्म, सगळी वैशिष्ट्य तुम्ही छान लिहून काढा. धन्यवाद.